एक प्रश्न विचारू? खरं उत्तर देशील? आर्यन असं म्हणताच मृणालीने चटकन वर पाहिलं. हो, विचारा ना. हे लग्न तुझ्या मर्जीविरुद्ध तर नाही ना? नाही, अजिबात नाही. मृणाली चेहऱ्यावर उष्ण हसू आणत म्हणाली. मग असा उदास चेहरा का आहेस? मी कधीच बघण्याचा कार्यक्रम पाहिलेला नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे म्हणून थोडी नर्वस आहे बस. समजू शकतो, आर्यन हसत म्हणाला. पण ही तुझी पहिली आणि शेवटची वेळ असेल, कारण मला तू पसंत आहे. घरच्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मृणालीने हलक्या आवाजात उत्तर दिले. तुला पण काही विचारायचं आहे का? आता आपण दोघंच आहोत, म्हणून मनात काही शंका असतील तर विचार. ती थोडी थांबली. तुम्हाला राग तर येणार नाही ना? नाही, उलट मला आवडेल. तुमचं कुठे आधी प्रेम वगैरे नाही ना? आर्यन थोडा आश्चर्यचकित झाला, पण लगेच सावरला. हा प्रश्न विचारलास मला बरं वाटलं. नाही, माझं कधीच कुणावर प्रेम नव्हतं. शिक्षण, करिअर यावरच लक्ष होतं. आज पहिल्यांदाच तू मला मनापासून आवडलीस. ते ऐकून मृणालीच्या मनात कुठेतरी हलकीशी शांतता उतरली. खाली मोठ्यांची चर्चा रंगात आली होती. लग्नाची तारीख, मुहूर्त, तयारी. मृणाली, कसा वाटला आमचा आर्यन? अनिताताईंनी विचारलं. खूप छान, तिने हसत उत्तर दिलं. म्हणजे लग्न ठरलं? आर्यनचे वडील म्हणाले. सरस्वती आजींनी लगेच आदेश दिला. देवाला नैवेद्य दाखव, मिठाई आणा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण मृणालीच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. ते सरस्वती आजीच्या लक्षात आलं. कल्पना, मुलीला आत घेऊन जा. साडीत अवघडून गेली आहे. अनिताताई म्हणाल्या. लग्नानंतर तिला मनासारखं राहू द्या. रोज साडीच हवी असा अट्टहास नाही. हे ऐकून माधुरीच्या मनाला थोडं समाधान मिळालं. मुहूर्ताबाबत चर्चा झाली. 15 दिवसात, 1 महिन्यानंतर. सरस्वती आजी ठाम होत्या. 15 दिवसातच लग्न उरकायचं. आर्यनला निर्णय घ्यायचा वाटत होता, पण तो गप्प राहिला. मृणालीची ओटी भरली गेली. ती सगळ्यांच्या पाया पडली. आर्यनच्या पाया पडायला आली तेव्हा तो लगेच मागे सरला. माझा पाया पडू नकोस. पण सरस्वती आजींनी तंबी दिली. पत्नीने पतीच्या पाया पडायलाच हवं. मृणाली गप्पच राहिली. पाहुणे निघून गेल्यावर सरस्वती आजीचा आवाज घुमला. आत्ताच्या आत्ता मुलीला खाली आणा. पाहुण्यांसमोर डोळ्यात पाणी आणायचं काय कारण? इतकं चांगलं स्थळ मिळालंय आणि ही अशी वागते. मृणाली तिथेच पुतळ्यासारखी उभी होती. कल्पनाचे शब्द तिला आठवत होते. समोर येईल त्याला आनंदाने सामोरे जा. त्या रात्री ती वर खोलीत पडत गेली आणि मनात निश्चय केला. लग्नाच्या दिवशी मृणाली आरशात पाहत होती. हातात मेहंदी, गळ्यात मंगळसूत्र, पण डोळ्यात भीती. घर मोठं होतं, पण मोकळेपणा कमी. सरस्वती आजीचा शब्द म्हणजेच नियम. सून उठली का? दिवस गेले, महिने गेले. मृणाली सगळं करत होती, पण स्वतःसाठी काहीच नव्हतं. आर्यन सगळं पाहत होता. पण एका रात्री मृणाली देवघरात रडत होती. आर्यन तिथे आला. आज नाही बोललीस तर कायम गप्प राहशील. ती फुटली. मी थकले. मला माणूस म्हणून जगायचंय. पहिल्यांदाच तिचा आवाज बाहेर आला. दुसऱ्या दिवशी आर्यन म्हणाला. आजी, मृणाली सून आहे, पण आधी माणूस आहे. घरात शांतता पसरली. सरस्वती आजी काही क्षण गप्प राहिल्या. कदाचित माझी पद्धत सगळ्यांसाठी योग्य नसेल. त्या निघून गेल्या. घर बदललं नाही, पण वातावरण बदललं. रात्री मृणाली खिडकीत उभी होती. आता बरं वाटतंय? आर्यनने विचारलं. ती हसली. हो, कारण आज मी हरले नाही. आकाशात चंद्र होता आणि तिच्या मनात पहिल्यांदाच अंधार नव्हता.